आज आपल्याला जायचं होतं बावधनच्या बगाडाला. तर आपण पहिले तर गेलो गाडी द्यायला दुसरी. तर ती पुढं चाललेली आहे गाडी, ती आपल्याला डिलिव्हर करायची होती. ती आपण दिली जाममध्ये. त्यानंतर आलो पेट्रोल पंपावर, पेट्रोल टाकलं आणि तसंच पुढं आलो आपण सातारा मार्गे क्षेत्र माऊली इथनं. तसंच तिथनं पुढं आलो आपण सोनगाव. त्यानंतर आलो आपण बोरखळ आणि आरफळ. त्यानंतर आलो आपण एका लग्नाला. लग्नामध्ये अटेंड केल्यानंतर आपण फ्रेश झालो आणि त्यानंतर जरा बाहेर थांबलो, जेवण वगैरे केलं आणि जरा बाहेर बसलो निवांत. बसून झाल्यानंतर बराच उशीर झाला. तर आपल्याला जायचं होतं यात्रेला. तर आलो आपण शिवतर मार्गे. शिवतरमधून घेतला आपण लेफ्ट, डायरेक्ट आलो राऊतवाडीमध्ये. तिथनं पुढं आलो आपण भुईंजमध्ये. भुईंजमध्ये आल्यानंतर एक राईट टर्न मारला आणि आलो आपण ब्रिजपाशी डायरेक्ट. आसलेमधून आलो आपण डायरेक्ट पाचवड वाय रोडला. आणि ही जी गर्दी आहे ती खास बगाड बघण्यासाठी, आणि भरपूर अशी गर्दी झालेली बगाड बघण्यासाठी यात्रा. तर आम्ही आलो रानातनी चालत आणि बरीच जण रानातनी चालत येत होती गाड्या लावून. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन बगाड यात्रा ही 300 वर्षाहून अधिक जुनी परंपरा असलेली यात्रा आहे. त्यानंतर आलो मी जरा सेल्फी व्हिडिओ काढत पुढं. आणि त्यानंतर बरीच जण वरती झाडावर चढलेली होती तर बगाड बघण्यासाठी खास. आणि ड्रोन तर भरपूर होते आणि अस्सल खिल्लार बैल होती तर. आणि ही बगाडाची जी दृश्य 80% हा पूर्णपणे रथ रानातनं चालतो आणि 20% हा रस्त्यावरनं चालतो. ही पूर्ण यात्रा रानातनंच असते. कुणाचंही कोणतंही पीक असो त्याच्यावरनं हा रथ जातो. तर सुंदर अशी यात्रा होती आणि हे खाली पीक बघू शकता. आणि पूर्णपणे रानात नाही टोटली. आम्ही थोडंसं पाणी घेतलं, पूर्णपणे गरम झालेलो, पूर्ण उन्हात बराच वेळ थांबलो आम्ही. त्यानंतर घेतलं आपण पालखीचं दर्शन. पालखीचं दर्शन झाल्यानंतर आपण काढली थोडीशी बगाडाची व्हिडिओ सिनेमॅटिक, पण काय जुळली नाही आपल्याला. आणि भर उन्हात माणसं बगाड बघण्यासाठी खास आली होती. तर आम्ही थोडासा गोळा खाल्ला थंड होण्यासाठी, कारण ऊन भरपूर होतं. त्यामुळं आपण घेतला गोळा. आणि बरंच बाटल्या होत्या पसरलेल्या बऱ्याच. त्यानंतर बगाड झालं चालू. थोडंसं चालत होतं, परत थोडंसं थांबत होतं. थोडीशी माहिती देतो. 3 ते 4 टनाच्या 40 फुटी रथावर बैलांच्या साहाय्याने माणसाला उंचावर लटकवून मिरवणूक काढली जाते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रा म्हणून ओळखली जाते. सेल्फी व्हिडिओ काढल्यानंतर आपण घेतलं बैलाचं दर्शन. एक छोटीशी व्हिडिओ काढली. त्यानंतर बरीच जण घरावर चढून बघत होती बगाड. काही जण तर झाडावर चढलेले झाडाच्या शेंड्यात. त्यानंतर एक सेल्फी व्हिडिओ काढल्यानंतर आम्ही घेतलं पाणी, कारण पाण्याची लय गरज होती. ड्रोन शूट बरेच जणांनी घेतलं. तर बगाड झालं चालू परत आणि मी होतो रानातली ही पूर्ण व्हिडिओ. जरा पुढं चालत आल्यानंतर आम्ही बसलो जरा सावलीला. ऊन तर भरपूर लागत होतं. मग तिथनं झालं परत चालू बगाड. मग तिथनं जरा पुढं आलो आणि आम्ही रानातनीच सगळे चालत होतो. एकदा चालायला लागलं की बगाड भरपूर पुढं जात होतं. आणि हे शेतकऱ्याचा कांदा. शेतकऱ्याला जे आनंदच होतो की देवाचं रथ आपल्या रानातनं गेल्यानंतर. तर भरपूर सगळे कार्यक्रम उरकल्यानंतर बरेच जण सावलीला बसलेले. तर आम्ही निघालो घरच्या दिशेनं जायला. पण वाटत नव्हतं की इथनं जाऊन देतील माणसं, कारण इतकं ट्रॅफिक झालेलं. आम्ही बसलो तासभर. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत पूर्णपणे माणसं बगाडाला बघायला आलेली आहेत. आणि ॲम्ब्युलन्सलाही वाट करून दिली. आणि त्यानंतर आम्ही निघालो जरा पुढं. गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही निघालो. आणि त्यानंतर हा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला? लाईक शेअर फॉलो नक्की करा. धन्यवाद.